मला तर वाटतंय एजेला तिला हकलून देतील, तोंडही बघणार नाहीत. लीला, तिला काय झालं सांग मला. तू रडतेस का? तिला काय झालंय सांग मला, काय झालं प्लीज. का रडतेस? एजे सॉरी, खूप मोठी चूक केली. कसली चूक? तिला काय झालंय? मी हरली. हरलीस म्हणजे? कसिनो. तू कसिनो मध्ये गेली होतीस? किती पैसे हरलीस? तिला मी काय विचारतो, किती पैसे हरलीस? 60 लाख. तू आधी कसिनो खेळली होतीस? मग तू अशा खेळात एवढे पैसे लावले ज्याबद्दल तुला काहीच माहित नाही. मग लीला खेळलीस तरी का तू? तिचं छान कसिनो खेळतात आणि म्हणून मला अपग्रेड व्हायचं होतं. अपग्रेड? लीला मान्य आहे की मला कसिनो छान खेळता येतं, पण एजे आता खूप भडकले असतील ना. पण इथे बजर नाहीये ना, नाहीतर एजेंनी अख्खी क्रूज गोळा केली असती आणि लीलाला झापलं असतं. हे बघ, लीला कसिनो खेळणं चांगली गोष्ट नाहीये. एजे मला तुमच्या स्टँडर्डचं व्हायचंय. लीला, मी तुला याआधी सांगितलं होतं की आपल्या दोघांच्या कल्चरमध्ये खूप डिफरन्स आहे. पण म्हणून तू माझ्यासारखं वागावं असं मी तुला फोर्स करू शकत नाही. त्यामुळे प्रमोद, तू अभिरामवर रागावलायस कळतंय मला. अगं आजी, तसं तू अभिरामच्या बिझनेस मधून देखील बाहेर पडलास. त्या दिवशी पण म्हणजे चुकून झालं का, योगायोगाने झालं का, सहज झालं मला माहित नाही, पण त्या दिवशी तू गणपतीच्या पाटावर तुझी फाईल ठेवायला सांगितलीस. हे बघ बाळा, हे सगळं योगायोगानं होत आहे, पण जर का तसं नसेल तर ही गोष्ट चांगली नाहीये बाळा. अगं तसं काहीच नाही. तू मनाला लावून घेऊ नकोस. म्हणजे मला असं काही स्पष्टीकरण वगैरे नको आहे. आता तुम्ही मोठे झालात, लहान थोडीच राहिलात. तुमचं स्वतःचं विश्व आहे, स्वतःचा संसार आहे. लीला इथे आली नाहीये म्हणजे एजेंनी तिची चांगलीच खरडपट्टी काढली असणार. बस लीला, सेट. तुम्ही लीलाला सांगितलं की मला कसिनो खेळायला खूप आवडतं. नाही, असं नाही सांगितलं आम्ही. म्हणजे तुम्ही कधी कधी बिझनेसच्या टूर्सवर असला की खेळता, पण तुम्हाला आवडतं असं नाही सांगितलं. हो एजे. नेव्हर माइंड लीला, आज तुला मी कसिनो खेळायला शिकवतो. प्लीज.
पेन प्लीज. चौदा. एकतीस नंबर. येस. आम डन. सरू तू पण आता क्विट करा. एजंट समोर आपण नाही जिंकू शकत. नाही ना बेबी. सरू सरू माझा ऐक. जिंकणार मी, जिंकणार, ट्रस्ट मी. Oh God. बेबी तू माझा ऐकशील. नाही. लास्ट गेम आहे बेबी, थांब. आता जिंकणार बाबा.